खरं तर माझ्या जीवनामध्ये इतकी पदं मी भूषवली, पण प्रत्येक पदावर गेल्यानंतर सत्काराची किंवा पुरस्काराची वेळ आली तर मी सातत्याने टाळत आलो. फार कमी पुरस्कार मी स्वीकारले, सत्कार तर नगण्य स्वीकारले. याचं कारण एक गोष्ट मी शिकलो की आपण ज्यावेळेस स्वतःला असं वाटेल की आपल्या हातून सत्कार्य झालंय त्यावेळी सत्कार स्वीकारला पाहिजे. आणि अद्याप तर मी माझं कर्तव्य करतोय आणि म्हणून या गोष्टीपासनं जास्तीत जास्त दूर मी राहिलो. पण ज्या क्षणी किरणजींनी सांगितलं की तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे आणि तो गुरुदेवांच्या हस्ते द्यायचा आहे, त्या क्षणी मी नाही म्हणू शकलो नाही. कारण गुरुदेवांच्या हस्ते पुरस्कार घ्यायचा आणि अशा प्रकारचं भाग्य हे जर लाभत असेल तर त्याला कोण नाही म्हणेल. आणि म्हणून मी त्यांना तात्काळ सांगितलं की निश्चितपणे मी हा पुरस्कार स्वीकारण्याकरता येईल.